नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवून राहिलो घरी एकदम गव्हाचा पिठाचा पिझ्झा. लोक मैदा वापरतात, आपण गहूचा वापर करून पिझ्झा बनवणार आहोत. तर कणिक मळताना त्याच्यामध्ये हळूहळू आपण दहीचा वापर करत आहोत आणि थोड्या प्रमाणात सोडा, जास्त न टाकता शरीराला चांगलं राहील असं कसं बनवता येईल आपण त्याचा प्रयत्न करू राहिलो. जसं की तुम्ही बघू शकता, कणिक चांगल्याच प्रकारे मळून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून त्याला चांगल्याने अजून मळून घेऊ. कणिक पूर्णपणे मळून झाल्यानंतर आपण याला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत. जसं आपण मैद्याला ठेवतो जास्त लचीला पण येण्यासाठी, गव्हाला सुद्धा आपण तसंच ठेवू, फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिट. A few moments later. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तर आपण त्याच्यासाठी सामग्री जी घेतली आहे, टॉपिंग्स जे आपण वापरणार आहोत, घरगुती चिली फ्लेक्स आता तयार केलेला आहे. दुकानात सुद्धा असा एक तुम्हाला डबा मिळून जाईल ऑरेगॅनो सारखा. हा ऑरेगॅनोचा डब्बा आहे. चिली फ्लेक्सचा सुद्धा असाच एक डबा मिळतो, पण आमच्याकडचे चिली फ्लेक्स खराब झाल्यामुळे आम्ही घरगुती चिली फ्लेक्स बनवलेले आहे. त्याच्यावर आपले टॉपिंगसाठी वापरून राहिलो तर टमाटर, कांदे, सॉस, चीज, मोझरेला चीज आणि शेजवान चटणी जे आपण बेसच्या वरती वापरणार आहोत. तर हे आहे आपली सामग्री. तर आपला गव्हाचा पिठाचा बेस रेडी झालेला आहे. त्याच्यावरती आपण फक्त हे थोडेसे असे वाफ याच्यातून पास झाली पाहिजे याच्यासाठी आपण याला अशी अशी भेगा पाडणार आहोत. त्याच्यानंतर याच्यावर आपण शेजवान चटणी पसरवून बाकीचे टॉपिंग्स ॲड करूयात. याच्यावरती आपण टाकून ठेवलेलं मोझरेला चीजचे आपण 2 परत टाकणार आहोत. त्याच्यावरती टॉपिंग्स ॲड केल्यानंतर परत एकदा मोझरेला चीजची परत टाकू. कांदा आणि टमाटरचे टॉपिंग्स टाकेपर्यंत आपण गॅस चालू करून थोडंसं आपण त्याची कढई गरम होऊ देऊ शकतो. चीजची परत टाकल्यानंतर आपण आता टाकून राहिलो ऑरेगॅनो. आणि त्याच्यानंतर आपण थोडेसे चिली फ्लेक्स आणि जसं हा गरम झाला त्याच्या काही वेळानंतर आपण ही वाली प्लेट त्याच्यामध्ये ठेवून त्याला झाकून घेऊया. असं थोडा वन साइड झाला का त्याला नीट ॲडजस्टमेंट करून आपण त्या प्लेटला त्याच्यावरती ठेवून आणि त्याला 15-20 मिनिटासाठी ओव्हनमध्ये आपण ठेवल्यासारखं त्याला झाकून ठेवू. मग आपण प्लेट झाकून घेऊ. तर आपण झाला आहे का म्हणून एकदा काढून बघूयात. 10-15 मिनिट झालेले आहेत. वाव, मस्त वाटून राहिला ना. आणि हा जसा आहे आपण बिलकुल तशाच प्रकारे, जसं बघा आता तुम्ही गव्हाचं ते लेअर बघा, जशी आपण मैद्याचा पिझ्झा बनवतो तशाच सारखं हे थोडंसं फुलून आलेलं आहे. त्याच्याच सारखं अजून एक इथं एक बेस रेडी ठेवलेला आहे. ते झाल्यानंतर आपण याला रिप्लेस करून टाकू आणि असं बनतोय तुमचा घरचा गव्हाचा पिठाचा पिझ्झा. आपला पिझ्झा बनलेला आहे. थँक्यू. तसा आमच्या प्रकारे हा नवीन पिझ्झा बनलेला आहे. तर असाच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.